संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा जास्तीत जास्त वापर करणारे रंगकर्मी आहेत. म्हणजे नाट्यगृहाला आग लागली त्यानंतर जे पाठपुरावा केलेला आहे ते नाट्यकर्मींनी महापालिकेच्या बरोबर समन्वयानं त्यांना कसं आपल्याला नाट्यगृह पाहिजे, काय पाहिजे त्या सूचना करून त्याचं काम सध्या आघाडीवर आहे. त्या संदर्भात आपल्याबरोबर रंगकर्मी आनंद काळे त्यांचं काय मत आहे हे पाहूया. नमस्कार, मी आनंद काळे. मागच्या 8 ऑगस्टला जे आगीच्या भक्ष्यस्थानी केशवराव भोसले पडलेलं होतं त्याच्यानंतर आज तागायत कोल्हापुरातले जे नाट्यकर्मी आहेत ती सगळीजणं ह्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत. कारण आमच्या सगळ्यांची करिअर त्या रंगभूमीवरून सुरू झालेली आहेत. त्या रंगभूमीवरती एक जी पॉझिटिव्हिटी आहे ती वेगळी आहे. मी जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या रंगभूमींवरती मी नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर केलेत, भारताच्या बाहेर केलेत. पण केशवराव भोसलेची जी रंगभूमी आहे किंवा जो स्टेज आहे ज्याच्यावरती विक्रम गोखलेंपासून, निळू फुलेंपासून, केशवराव भोसलेंपासून, बालगंधर्वांपासून, अरुण सरनाईक आहेत, ते मी, भरत जाधव, प्रशांत दामले, ते आत्ताच्या पिढीपर्यंत सगळ्यांनी कामं करून झालेली आहेत. तर ती एक पॉझिटिव्हिटी वेगळी आहे. म्हणून आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की ती रंगभूमी किंवा ते स्टेज ते चेंज न करता हेरिटेजमध्ये बसेल अशा पद्धतीनं बाहेरची वास्तू ठेवून आतल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आत्ताच्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं त्याचे साऊंड, लाईट, ॲकॉस्टिक ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असायला हव्यात. त्याच्याबरोबरच तो जो एक संवाद असतो, एक कलाकार आणि प्रेक्षक ह्याच्यातला जो संवाद असतो हा त्या रंगभूमीवरती किंवा त्या थिएटरमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आहे. तर तो डिस्टर्ब न करता आहे त्याच पद्धतीनं ते सगळं पुनर्बांधणी व्हावी ह्याच्यासाठी मी आहे, प्रसाद जमदग्नी आहेत, किरण सिंह चव्हाण आहेत, आमच्यातले जवळपास 200-250 रंगकर्मी आहेत. हे सातत्याने त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे. आमच्यातला प्रत्येकजण एक ना एक जण रोज त्या थिएटरमध्ये जातो, त्याची पाहणी करतो. काही कुठे गडबड नाही आहे ना ते बघतो. जर तसं काय वाटलं तर आम्ही सगळ्यांना कॉल देतो, कॉर्पोरेशनमध्ये जाऊन भेटतो. तर अशा पद्धतीने ते काम चालू आहे. थोडंसं डिले आहे, नो डाऊट. पण आत्ता जसं सांगितलं ते चांगल्या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागला तरी काही हरकत नाही आहे. पण एकदा जर हे सगळं रिन्युएशन झालं आणि एखादी गोष्ट राहून गेली तर ती परत होणं शक्य नाही आहे. सो थोडासा डिले चालेल. आत्ताही 1 वर्ष पूर्ण होतं आहे. 9 तारखेला आम्ही सगळीजणं ठरवतो आहे की किमान 2 पानांचं वाचन तरी त्या थिएटरमध्ये करावं. तर बघू, जर आम्हाला परमिशन मिळाली कलेक्टर आणि कमिशनर साहेबांकडून तर तेही आम्ही करू. पण एक छान थिएटर तिकडे उपलब्ध व्हावं याच्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि तुम्हाला अपेक्षित असं बांधकाम सुरू आहे का? म्हणजे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत की सारख्या चर्चा होत आहेत, तात्विक वाद होत आहेत. मी मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे नाट्यगृह आणि सभागृह याच्यातला फरक आहे. तर तो सांगण्यातच बरेच दिवस आमचे गेलेले होते की हे नाट्यगृह आहे, त्याच्यासाठी आम्हाला मेकअप रूम लागतात, त्या स्टेजला लागूनच लागतात, त्याला विंग्ज लागतात, त्याच्या पलीकडे जागा लागते. जे काय ॲकॉस्टिक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कलाकार त्या स्टेजच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन बोलत असतो. तर त्याचा आवाज शेवटच्या लाईनपर्यंत पोचायला पाहिजे. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या समजावून सांगण्यासाठी बरेच दिवस गेले, पण त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. त्या पद्धतीनं ती टेक्नॉलॉजी किंवा त्या पद्धतीच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि बघू, त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला कमिट केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं बऱ्यापैकी गोष्टी होत आल्या आहेत. ते पूर्ण होत नाही आणि पहिला प्रयोग होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं कदाचित चुकीचं ठरेल. पण आम्हाला आनंद आहे की रंगकर्मींना त्यात इन्व्हॉल्व करून ज्यांच्यासाठी ते नाट्यगृह आहे त्यांची मतं विचारात घेऊन, प्रेक्षकांना विचारात घेऊन त्याची पुनर्बांधणी होती आहे. त्याच्याबद्दल KMCचे खूप खूप आभार आहेत. 1 वर्ष झालं नाट्यगृहाचं जे नाट्यगृहाला आग लागली होती आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी पहिल्यापासून तुम्ही त्या कमिटीमध्ये आहात. तुम्ही एका पक्षाचं पण काम करता. तर हे काम कसं चालू आहे? नमस्कार, माझं नाव प्रसाद जमदग्नी, रंगकर्मी कोल्हापूर. मागच्याच वर्षी 8 तारखेला केशवराव भोसले नाट्यगृहाला दुर्दैवानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे एकूणच कोल्हापुरातील रसिक आणि सर्व कलाकारांना खूपच या गोष्टीचा त्रास झाला होता. परंतु 1 वर्षानंतर जर आपण त्या घटनेकडे बघितलं आणि
आत्तापर्यंतचा जर घटनाक्रम बघितला तर महानगरपालिकेच्या प्रशासनाने खूप चांगल्या पद्धतीनं काम लवकर चालू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. म्हणजे निवडणुका लागायच्याही अगोदर आचारसंहितेमध्ये हे काम अडकू नये यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय पातळीवर काम केलं. काम चालूही झालं, टेंडरिंगची प्रोसेस व्यवस्थिशीर झाली. परंतु नंतरच्या काही काळात कॉन्ट्रॅक्टर आणि ते जे कन्सल्टंट होते यांच्यात थोड्याशा समन्वयाच्या अभावी हे काम रखडलं गेलं आणि मला असं वाटतं की साधारण 5 ते 6 महिने हे काम थोडंसं उशिरा चालू आहे. आमच्या सर्व रंगकर्मींचं म्हणणं एकच आहे की कामाला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण आत्ता जे नाट्यगृह होणार आहे ते अत्यंत परिपूर्ण असं असलं पाहिजे. म्हणजे मुळातच त्याचा ऐतिहासिक बाज हा कायम राहावा आणि आतल्या बाजूला मात्र सगळ्या अत्याधुनिक अशा सोयीसुविधा कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उपलब्ध असाव्यात. आणि त्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आम्ही सध्या तरी समाधानी आहोत. साधारण प्रत्येक आठवड्याला महानगरपालिका प्रशासन, स्ट्रकवेल कंपनी जी कन्सल्टंट आहे आणि आम्ही सर्व रंगकर्मी यांची एक तरी मीटिंग सध्या होत असते की जेणेकरून आम्हाला जर काही चुका दिसत असतील तर आम्ही त्यांच्या त्या निदर्शनास आणतो आणि सांगायला नक्कीच आम्हाला आनंद वाटतो की प्रशासनसुद्धा आमच्या या सूचनांचा आदरपूर्वक विचार करून त्यामध्ये योग्य ते बदल करत असतात. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर काम व्यवस्थिशीर चालू आहे. थोडा वेळ लागतो आहे पण आम्हाला तो वेळ मान्य आहे, कारण जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. याशिवाय मुळात तरुण भारतचेही आम्ही खूप आभार मानतो की गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारची वर्तमानपत्राच्या द्वारे कलाकारांना बोलवून त्याच्यासाठी खास बैठक आयोजित करण्याचं काम आज तुम्ही केलं आहे. आणि तरुण भारत, सुधाकर काशीद सर आणि तुम्हा सगळ्यांचे रंगकर्मींच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद.